शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आता जे लोडिंग चालले हे श्री देवेंद्र बेळगे सर, त्याचबरोबर श्री विठ्ठल आव्हाड सर, श्रीवर्धनसाठी सरांचं जे आंबा बागायतदार केशर आंबा हिने पहिला गेल्या वर्षी लावलेला आहे. त्याचबरोबर ह्या वर्षी ही डबल बाटा 5 किलोच्या बॅगमधील जे आपण रोप 225 रुपयानं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच देतो आहे. तर आता केशर आंबा जो आहे, ही जी रोपं आहेत ही सरांनी 700 केशर आंबा घेतलेला आहे. ते आता लोडिंग आपण पाहत आहोत. 225 रुपयानं घरपोच रोप येते. त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य अनुदानाला बिल हे सर्व मिळत असतं. आता या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे डबल बाट बघू शकतो. आता आपण डबल बाट म्हणजे हे 2 कोईवरती बांधलेलं कलम. ह्या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे हे रोप वाढताना फास्ट वाढते. अगदी आपल्याला येणाऱ्या 1 वर्षात उत्पादन घेता येतं. महाराष्ट्रात अशी आपली जी डबल बाटा संकल्पना आहे ही इतकी जबरदस्त डेव्हलप झालेली आहे. अगदी सर्व ठिकाणी ही रोपं आपण दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं. 1982ची नर्सरी आहे. 35 एकरात नर्सरी आहे. शासनमान्य नर्सरी अनुदानाला बिल. आता ही जी रोपं लोडिंग चाललेली आहेत ही 26/6/2025 हा व्हिडिओ आहे. रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शासनमान्य नर्सरी अनुदानाला बिल. आता जे आपण लोडिंग चाललेलं आहे ते बघू शकतो आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आता आमचे हे सुपरवायझर श्री दिगंबर कुंभार आलेले आहेत. यांचं आपल्या चॅनलवरती सरचे स्वागत. सुपरवायझर त्याचबरोबर राजेंद्र भोसले हे पण आहेत. आता माल कसा भरला जातो, क्वालिटी माल भरला जातो का हे सर्व पाहिलं जातं. त्याचबरोबर ही गाडी घेऊन जाणारे राजाराम कुंभार पण आहे तिथं. आता थप्पी जी लावली जाते ही थप्पी जी आहे ही रोपं जी आहेत ही रोपं 5 किलोच्या बॅगमध्ये 4 फूट उंची आहे रोपाची. 225 रुपयाला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच येते. खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. आता हिची लागवड करताना आपण 12x12, 15x15, 10x10 या अंतराने लागवड करू शकतो. एकरामध्ये 450 पासून लईतले आपण 310 रोपं लावू शकतो. ही जी रोपं आहेत ही फास्ट वाढत असल्यामुळं या रोपाचं कीड रोगाला बळी पडत नाही. कारण 2 कोया एकत्र बांधल्यामुळं 2 वेगवेगळी जी झाडं जोडली जातात त्यामुळे ही जी वाढ ही झपाट्यानं होते. आता ही रोपं लावल्यानंतर आपल्याला पुढचं जे नियोजन आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. केशर आंबा ज्यावेळी आपण जमिनीमध्ये लावतो त्यावेळेला खड्डा जो आहे हा साधारण 1.5 फुटाचा पाहिजे. त्यामध्ये शेणखत, निंबोळी थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 इंची आळवणी द्यायची आहे. शक्यतो ह्युमिक ॲसिड हे पावडरमधलंच वापरायचं आहे शेतकरी बंधूंनी. त्याचबरोबर 1 महिन्यानंतर त्याला DAP देऊन शेंडे कट करायचे आहेत आणि कट केल्यानंतर तिथं 3 पानं काढायची आहेत. आता तिथं प्रात्यक्षिक दाखवतो आपल्याला. 3 पानं काढल्यानंतर रोपाची जी वाढ आहे ही झपाट्यानं मिळते. बघू शकताय गाडी भरताना स्वतः मी महाराष्ट्रात जी 60,000 एकर आंब्याची लागवड दिल्या ती जी रोपं आहेत लोडिंग ही रोपं जर म्हटलं तर शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानाला बिल मिळतं. आता ज्यावेळी आपण ह्या रोपाचा शेंडा कट करतो, हे जे रोप आहे डबल बाट 5 किलोच्या बॅगमधलं 225 वालं रोप शेंडा कट करतो त्या इथून शेंडा कट करायचा आणि इथं 3 पानं काढायची. असा जर शेंडा कट केला 3 पानं काढली तर झाडाला 3 ठिकाणी फुटवे येतात आणि तो फुटवा 2.5 महिन्यामध्ये 1 ते 1.25 फुटाची तिची वाढ झालेली असते. आणि ती रोपं जी आहेत ही रोपं अशा प्रकारे छत्री झाली पाहिजे. आणि रोप लावल्यानंतर ज्यावेळी आपण प्रत्येक 2.5 महिन्याला पहिली छाटणी 1 महिन्यानं नंतर 2.5 महिन्यानं अशी छाटणी घेत जातो तेव्हा झाड तयार होतं. आणि पुढील वर्षामध्ये मॅडम जे रोप आहे ते बाजूला काढा, जे खराब आहे ते ठेवा तिकडे बाजूला. पलीकडल्या पट्ट्या टाकल्या की तिथं गॅप आहे. तर जे रोप आपण लावलं जाते ते रोप अगदी आपल्याला 1 वर्षात उत्पादन देते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी आहे. आता केशर आंबा जर आपण म्हटलं तर हा प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात आहे. त्याचबरोबर खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं. 1982ची नर्सरी आहे. 35 एकरात नर्सरी आहे. 250 कामगार आहेत. 40 कोटीची उलाढाल आहे. अशी ही रोपं. मॅडम ते काढा रोप बाजूला. ते दोन्ही पण ठेवा की पलीकडे पटेल लगेच. कारण जे खराब रोप आहे ते बाजूला काढलं जातं. असे हे आपली जी रोपं आहेत हे लोडिंग चाललं आहे. केशर आंबा सदन पद्धतीने लागवड. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं ही घरपोच मिळणार.
रोपाची किंमत 225. आणि आंबा जो धरणार ह्या वर्षीच आपण ह्या झाडाला 2 ते 5 किलो आंबा, म्हणजे प्रत्येक फांदीला आपण 2 आंबा धरला तर सरासरी झाडाला 18 ते 20 फांदी तयार होते. तर आपल्याला आंबा जो पहिलं पीक येतं ती साईज मोठी येते. ज्यावेळी आपण जास्त प्रमाणात फळं धरतो त्यावेळी साईज कमी होत असते. आणि पुढच्या वर्षी आपण 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टला कल्टार हे संजीवक बाहेर किंवा सिंजेंटा कंपनीचं वापरतो. आता ही झाडं जी आहेत ही 2.5 वर्षाची रोपं आहेत. तर ही रोपं लावल्यापासून पुढच्या वर्षी म्हणजे कल्टार 1 मिली 1 लिटर पाण्याला 1 फुटावरती गोल सर्कल करून खोडावरती 4 बाजूनं दिल्यानंतर तिची फवारणी घेतल्यानंतर आपल्याला झाडाला ताण बसतो चांगला. आणि मोहर येत नाही तोपर्यंत सप्टेंबरनंतर पाणी बंद करायचं आहे. आणि मोहर येत नाही तोपर्यंत पाणी द्यायचं नाही. मोहर आल्यानंतर पाणी थोडं थोडं देत पाणी द्यायचं आहे परत. त्याचबरोबर याला जी कीटकनाशक बुरशीनाशक हे सर्व मी स्वतः नियोजन दिलेलं असतं. मी स्वतः वेळीशेखर आहे. महाराष्ट्रात आज माझी 60,000 एकरची लागवड आहे. ही डबल बाट पण आहे, सिंगल बाट पण आहे आणि घन पद्धतीने पण लागवड आहे. आता बऱ्याच शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो आपण, जर आपण अंतर कमी ठेवलं असेल तर लहान रोपं लावा, अंतर जास्त असेल तर आपण मोठी रोपं लावा. तर डबल बाट जे आहे ते वाढताना किंवा फळाची साईज, उत्पादन ह्या सगळ्या गोष्टीची जी आहे त्यामध्ये वाढ ही चांगलीच मिळणार, क्वालिटी ही चांगलीच मिळणार आणि कीड रोगाला बळी पडणार नाही. तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ जे पाहतो आहे आपण त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. तर अशा प्रकारचे लोडिंग जे चालले श्री देवेंद्र बेळगे सर आणि विठ्ठल आव्हाड सर श्रीवर्धनसाठी कोकणासाठी हे लोडिंग चालले आहे. आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि कोकणातील मोठी नर्सरी आहे, जिथं मदर प्लॅन्ट स्वतःचे आहेत, कलमं स्वतः बांधली जातात आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन, शासनमान्य नर्सरी म्हटलं तर अनुदानला बिल हे सर्व मिळत असतं. तर अशा प्रकारचं ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच, सल्ला व मार्गदर्शन, सर्व नियोजन हे सर्व मिळत असतं. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.